गाईज, नमस्ते. तर मी माझा आज पहिलाच व्हिडिओ बनवते आहे. तर मी विचार केला की माझं म्हणजे मला खूप दिवसापासून व्हिडिओ बनवायचा होता, पण मला काही कंटेंटच नाही, म्हणजे कळत नव्हतं की मी कुठल्या कंटेंटवर व्हिडिओ बनवू. मग मी विचार केला, मी माझी म्हणजे सेल्फ जर्नीवर जर मी व्हिडिओ बनवला तर माझ्यासाठी ते व्हिडिओ बनवण्यासाठी कंटेंट पण माझ्यासाठी सोपं जाईल, कारण माझ्याकडे भरपूर कंटेंट आहेत, तुम्ही बघू शकता. इट्स अ जोक्स पार्ट. तर मी माझी स्किन केअर तर माझ्या आधीपासून मी काही जास्त यूज करायचेच नाही. मग मला जेव्हापासून कळायला लागलं, म्हणजे जास्त करून तर यूट्यूबचं असं वेड लागलं होतं. त्याच्यावरूनच मला आता इतकं असं होतं की मी यूट्यूबचा व्हिडिओ कधी बनवू, मला मला पण यूट्यूबवर फेमस व्हायचं आहे, मला पण यूट्यूबवर फेमस व्हायचं आहे. पण मला असं काहीतरी रिअल आणि जेन्युइन कंटेंट आणायचं होतं. आणि मी माझी स्किन जर्नी दाखवू म्हणजे तुमच्यासोबत असे जे आता व्हायरल प्रोडक्ट्स आहेत, जे जेव्हा चष्मा घालते तेव्हा माझ्यामधला जरा सिन्सिअरपणा बाहेर येतो. तर मग मी म्हणत होते, आजकाल जे स्किन केअरचे जे मेकअपचे प्रोडक्ट्स आजकाल म्हणतात, आजकाल मेकअपमध्ये पण लोक स्किन केअर काढतात की तुम्ही हे मेकअपचं प्रोडक्ट यूज करा, तर तुम्हाला स्किन केअर करायची गरज नाही पडणार, कारण त्याच्यातच त्यांनी कुठले ॲसिड, जसं हायलोरोनिक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड, वेगवेगळे ॲसिड त्यांनी त्याच्यातच टाकून ठेवलेले असतात. मग त्यामुळं मग आपल्याला वेगळे प्रोडक्ट्स यूज करायला नाही लागत. सॉरी, मी माझ्या मेन विषयापासून भरपूर लांब जात आहे. मला मेन म्हणजे सांगायचं आहे की मी जे स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत, जे माझ्या स्किनसाठी सूट होणार आहेत, आणि मी ते तुम्हाला रिव्ह्यू दाखवते, रिव्ह्यूज देते. पण शक्यतो आता असे तर भरपूर इन्फ्लुएन्सर्स आहेत, किंवा म्हणता येईल जे क्रिएटर्स आहेत यूट्यूबर, ते तर ऑलरेडी त्यांचे तर दाखवून झाले, पण त्यांची तर ऑलरेडी परफेक्ट असते. मग त्यामुळं ते लोकांना विश्वास नाही बसत की खरंच हेच यूज करत असतील का, आपल्याला जेन्युइन रिव्ह्यू देत असतील का. पण माझी स्किन ऑलरेडी खूप आता इथं दिसते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये एवढं जाणवत नाही, पण पिगमेंटेशन, ॲक्ने, ब्लॅक हेड्स खूप आहे माझ्या स्किनवर. आणि डार्क स्पॉट्स पण आहेत, आणि आता त्या डार्क स्पॉट्स पिंपल्समुळं ना मला खड्डे पण आलेले आहेत स्किनवर. तर मी हाच विचार करते, मी माझी जर्नी दाखवेल, आणि मी जेव्हा यूट्यूबला व्हिडिओ टाकेल, किंवा मी जेव्हा यूट्यूबला व्हिडिओ बनवेल, तेव्हा मी पण कन्सिस्टंट राहील. कारण जर मी असं जर मी खूप ठरवते की नाही, प्रतिमा उठायचं आहे, ऑइली नाही खायचं आहे, चहा सोडायचा आहे, साखर नाही खायची, खूप ठरवते, पण माझ्याच्याने कधीच ते झालेलं नाही. मग मी ठरवलं, जर मी ह्याचा व्हिडिओ बनवला, पोस्ट केला, तर मी पण कन्सिस्टंट राहील. माझ्या पण स्वतःमध्ये खूप बदल येतील. मला स्वतःमध्ये बदल करायची खूप 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 गरज आहे. आता सध्या माझं करिअरकडं खूप मला लक्ष द्यायचं आहे, आणि त्याच्याचबरोबर मला स्वतःकडं पण माझ्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटवर पण खूप लक्ष द्यायचं आहे. आणि मग ह्याची जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करेल. प्लीज यूज करते ना माझ्या स्किनवर, तर मी तुम्हाला ते दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की मी स्किनवर काय यूज करते. आणि तुम्ही मला सांगा, ह्याच्यामधलं कुठलं प्रोडक्ट असं आहे का की जे नाही आहे, खरंच जेन्युइनली नाही आहे चांगलं, पण मला ते सूट होतं आहे म्हणून मी ते यूज करते. काही प्रोडक्ट्स असे आहेत जे मी आत्ताच यूज करायला सुरू केले, पण काही प्रोडक्ट्स झाले मी ते खूप वर्ष झाली यूज करते. तर पहिलं तर मी हा फेसवॉश डर्माचा फेसवॉश आहे. तर तो मी आता रिसेंटली यूज करायला सुरू केला आहे. 2% सॅलिसिलिक ॲसिड आणि 2% नायसिनेमाइड. तर जे माझी स्किनचा जो इश्यू आहे मेन, म्हणजे अँटी ॲक्नी म्हणजे ॲक्नी प्रोन स्किन आहे, त्यामुळे मग मला हा फेसवॉश खूप सूट करतो. मला हा फेसवॉश खूप आवडला आहे. ज्यांची ॲक्नी प्रोन स्किन आहे त्यांना हा फेसवॉश खूप सूट होईल, आणि ॲफोर्डेबल पण आहे. म्हणजे आता इतका पण नाही आहे, पण एवढं तर आपण आपल्या स्किनसाठी करू शकतो. आणि सेकंड, मी हे पाऊसचं मॉइश्चरायझर जेल, हे तर मी खूप वर्ष झालं मी हेच यूज करते, कारण हे खूप ॲफोर्डेबल आहे. आणि माझी खूप ऑइली स्किन आहे माझी, तर त्यामुळे मला हे मॉइश्चरायझर खूप सूट पण होतं. म्हणजे ह्यानी काय मला जास्त असा फरक नाही जाणवला, फक्त इतकंच की चेहरा असा मॉइश्चराईज राहतो. पण मला ह्यानी ना थोडंफार जळजळ होतं माझ्या डोळ्यांना, जेव्हा पण मी लावते तेव्हा माझ्या डोळ्यांमध्ये अशी जळजळ येते. आता खरं ते ह्याच्यामुळे होतं का, मी कधी असं नुसतं तोंड धुतलं ना पाण्याने, तरी पण माझ्या डोळ्यांमध्ये जळजळ होती. ते कशामुळे होतं अजून तर मला नाही कळालेलं आहे. आणि ही सनस्क्रीन डर्माचीच सनस्क्रीन आहे, 1% हायलोरॉनिक सनस्क्रीन ॲक्वाजेल. ही मी आता सध्या यूज करते. त्याच्या आधी मी ही मिनिमलिस्टची सनस्क्रीन यूज करत होते. सॉरी यार गाईज, माय कॅमेरा इज नॉट दॅट मच परफेक्ट. ही मिनिमलिस्टची सनस्क्रीन ही यूज करत होते. मला हिने पण खूप फायदा झालेला आहे, आणि ही तर एकदम बेस्टच आहे. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांच्यासाठी डर्माची सनस्क्रीन एकदम बेस्ट आहे. हे झालं स्किन केअरचं. आणि मी मध्ये नाही, मला ब्लॅक हेड्स खूप आहेत, मग त्यामुळं मी ना हे झीट केअरचं, काय होतंय, फोकस का नाही होतंय, हो ना, सॉरी
तर मी मध्ये हे झीट केअरचं सॅलिसिलिक ॲसिड जेल 1% हे यूज करत होते. तर हे मी माझे नोज आणि चिन इथे लावून ठेवायचे, एक 15-20 मिनटं लावून ठेवायचे आणि चेहरा वॉश करायचे आणि मग आपलं मॉइश्चरायझर लावून झोपी जायचे. पण मला ह्यानी थोडासा फरक जाणवला, पण पूर्ण ब्लॅक हेड्स मी खूप दिवस झाले यूज केलं, खूप यूज केलं आहे मी. हे बघा, इतकं तर यूज केलं असेल, पण मला ब्लॅक हेड्स पूर्णपणे तर नाही गेले. म्हणजे मी जेव्हा लावायचे तेव्हा 2-3 दिवस एकदम सॉफ्ट जाणवायची स्किन, तितकाच फरक बस, बाकी तर नाही काय फरक जाणवला मला. हे झालं स्किन केअरचा. आणि हा लिप बाम, व्हॅसलिनचा लिप बाम मला खूप आवडतो. हा लिप बाम माझा फेवरेट आहे. ह्यानी लिप्स इतके सॉफ्ट आणि मस्त होतात लिप्स, आवडतो मला हा लिप बाम. आणि राहिलं मेकअपचं, तर मला फाउंडेशन नाही आवडत लावायला अजिबात, कारण स्किन ऑइली आहे, ते फाउंडेशन मला सूटच होत नाही. तर त्यामुळं माझी पाऊंड्सची बीबी क्रीम एकदम फेवरेट आहे, मी तर हीच यूज करते. काय पण असू द्या, मी मेकअपमध्ये पाऊंड्सची बीबी क्रीमच यूज करते. आणि कॉम्पॅक्ट पावडर पण मी नाही लावत, कारण म्हणजे सध्या तरीच मी यूज करते. शक्यतो माझं डेलीचं रुटीन कसं असतं, स्किन केअरचं आधी फेस वॉश करते, मॉइश्चरायझर लावते, सनस्क्रीन लावते, आणि मग जर घरी असेल तर मी फक्त सनस्क्रीनच ठेवते. जर मला बाहेर जायचं असेल तर मी व्हाईट टोन पावडर लावते. इतकंच माझा डेलीचा मेकअप असतो जर बाहेर जायचं असेल तर. आणि जर कुठल्या कार्यक्रमात जायचं असेल तर आपली पाऊंड्सची बीबी क्रीम, दिस व्हाईट टोन पावडर, जस्ट ॲब्रो, कारण तुम्ही बघू शकता खूपच थिन ॲब्रो आहेत मला त्याच्यावर पण खूप काम करायची गरज आहे. त्यामुळे मी माझे हेअर जर्नी पण, माझे हेअर पण खूप स्किनी, काय म्हणू शकतो, पातळ झाले. सॉरी, इंग्लिश मला ना, इंग्लिशचे वर्ड्स इथपर्यंत येतात, पण इथनं वर का येत नाहीत मला ना, तेच कळत नाही. का असं का होतं, कोणाकोणासोबत असं होतं, प्लीज कमेंट करून सांगा. तर खूप काम करायची गरज आहे. तर मी आजपासून ठरवलं आहे, करायचं म्हणजे करायचंच आहे. आता मागं नाही हटणार आहे. आणि आता हा व्हिडिओ टाकायला मी इतकं मला हे होणार आहे, आणि कोण मला आणि लगेच फेमस नाही होणार आहे, पण जेव्हा पण होईल तुमच्या सपोर्ट होऊ शकते ना, प्लीज. तर बघू मग, कोणाकोणाचं मी जरा जास्त ओव्हर ॲक्टिंग करते मला असं वाटतं व्हिडिओमध्ये, पण ठीक आहे, चालतंय ना. इथं कोणी नाही आहे त्यामुळं असं होतं. जर कोण असलं असतं तर मी एक शब्द पण बोलू शकले नसते. असं तर नवीन आहे त्यामुळं असं होतं आहे. आता बघू. ठीक आहे, थँक्यू गाईज सो मच, बाय.